नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या वीकच्या इम्पॉर्टंट न्यूज आणि इम्पॉर्टंट अपडेटला कव्हर करणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया झोमॅटो लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे ₹243.25 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 74.31%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.20 लाख करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 2.25 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, झोमॅटो ओन ब्लिंकिट टू डिलिव्हर लॅपटॉप्स, मॉनिटर्स अँड प्रिंटर्स इन जस्ट 10 मिनिट्स. तर मित्रांनो, झोमॅटो लिमिटेडची सबसिडरी कंपनी ब्लिंकिट आता फक्त 10 मिनिटात लॅपटॉप्स, मॉनिटर्स आणि प्रिंटर्ससुद्धा डिलिव्हर करणार आहे. आणि मित्रांनो, ही सर्व्हिस ब्लिंकिटने दिल्ली, NCR, मुंबई, पुणे, बेंगळुरू, कोलकाता आणि लखनौमध्ये सुरू केली आहे. चला आता बोलूया स्विगी लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे ₹492 आणि या कंपनीने जेव्हापासून लिस्ट झाला आहे तेव्हापासून आपल्या शेअर होल्डर्सला 7.89%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1 लाख कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, स्विगी लिमिटेड लॉन्चेज ॲप स्नॅक फॉर 15 मिनिट फूड डिलिव्हरी. तर मित्रांनो, स्विगी लिमिटेडने 15 मिनिटात फूड डिलिव्हरसाठी स्नॅक्स नावाचं ॲप लॉन्च केलं आहे. आणि मित्रांनो, हा स्नॅक ॲप टी, कॉफी, ब्रेकफास्ट ऑप्शन्स, क्विक मिल्स अँड डेझर्ट्स ऑफर करेल. आता बोलूया इरिडाबद्दल, म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे ₹203.50 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 83.75%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 54,000 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, इरिडाने या वीकमध्ये आपला Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, इरिडाचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 27%ने इन्क्रीज झाला आहे. तर मित्रांनो, मागल्या वर्षी Q3मध्ये या कंपनीचा नेट प्रॉफिट होता 335.53 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 27%ने इन्क्रीज होऊन यावर्षी Q3मध्ये आला आहे 425.38 कोटी रुपये. तर मित्रांनो, इरिडाचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 35.6%ने इन्क्रीज झाला आहे. तर मित्रांनो, मागल्या प्रिव्हियस फायनान्शियल इयरच्या Q3मध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू होता 1,252.85 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 35.6%ने इन्क्रीज होऊन या Q3मध्ये आला आहे 1,698.45 कोटी रुपये. चला आता बोलूया TCSबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे ₹4,265 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 9.84%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 15.5 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, या वीकमध्ये TCSने आपला Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 12%ने इन्क्रीज झाला आहे. तर मित्रांनो, प्रिव्हियस फायनान्शियल इयरच्या Q3मध्ये या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट होता 11,058 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 12%ने वाढून या Q3मध्ये आला आहे 12,380 कोटी रुपये. आणि मित्रांनो, TCSचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 5.6%ने इन्क्रीज झाला आहे. तर मित्रांनो, मागल्या फायनान्शियल इयरच्या Q3मध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू होता 60,583 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 5.6%ने इन्क्रीज होऊन या Q3मध्ये आला आहे
63,973 कोटी रुपये. चला आता बोलूया RVNL बद्दल, म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड बद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 394.45 रुपये. आणि मित्रांनो, RVNLने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 94.07%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 82,000 कोटी रुपयांचा. मित्रांनो, RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड साइन्स MOU विथ दुबई बेस GBH इंटरनॅशनल फॉर इन्फ्रा प्रोजेक्ट्स इन GCC रिजन. तर मित्रांनो, RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडने दुबई बेस कंपनी GBH इंटरनॅशनल सोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. कशासाठी? GCC रिजनमध्ये इन्फ्रा प्रोजेक्ट्ससाठी. तर मित्रांनो, चला बघूया या GCC रिजनमध्ये कोणकोणत्या कंपन्या येणार आहे, ज्यामध्ये RVNL आपला इन्फ्रा प्रोजेक्टचा बिझनेस एक्सपांड करणार आहे. तर मित्रांनो, त्या कंट्रीमध्ये सौदी अरेबिया, UAE, कतार, बहरेन, ओमान आणि कुवेत आहे. आता बोलूया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 1,245.55 रुपये. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 9.13%चे नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 17 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, रिलायन्स कन्झ्युमर एंटर्स रिहायड्रेशन सेगमेंट विथ रस्किक ग्लुको एनर्जी लॉन्च. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडने 10 रुपयाच्या रस्किक ग्लुको एनर्जीला लॉन्च करून रिहायड्रेशन सेगमेंटमध्ये एंट्री केली आहे. आणि मित्रांनो, ही जी कंपनी आहे रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड, ही रिलायन्स इंडस्ट्रीजची सबसिडरी कंपनी आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.